नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मी फोर टक्सचं ब्लाऊज शिवते। हे ब्लाऊज शिवते तर बरेचसे शिवणाऱ्या ज्या टेलर लेडीज असतात त्या म्हणता की पप येत नाही। माझ्या ह्या ज्या फोर टक्सला पप बघा किती छान आलेला आहे। हे बघा, इथे मला उकपट्टी टाकायची आहे आणि आयपट्टी माझी तयार आहे। इथे पण पप बघा किती छान पडलेला आहे। तर हा पप येण्यासाठी तुम्ही जे फोर टक्स टाकत्या त्यापैकी हा जो खालच्या साईडचा हा टक्स असतो याच्यावरती सर्व आधारित असतं। आता हा पप आहे माझा एवढा आलेला आहे, तुम्ही बघू शकता खालून काहीच नाही। अशा प्रकारे हा एवढा पप पडतो। तर तुमच्या साईजनुसार तुम्हाला पप मोठा ठेवायचा आहे उंच की छोटा ठेवायचा आहे हा तुम्ही ठरवू शकता। आपला हा जो टक्स असतो इथला हा खालचा, तो जर तुम्ही आणखी जास्त दाबला तर इथे पप बघा किती तयार होतो। असा माझ्या क्लायंटला एवढा पप नको होता तर एवढ्यामध्ये ते ठीक आहे म्हणून मी एवढाच दाबला। तुम्ही बघू शकता हा तो खालचा टक्स आहे। या टक्सवरती बाकी हे टक्स मी नॉर्मल मारलेले, पण हा टक्स मी जास्त दाबलेला आहे त्यानुसार एवढा पप पडतो। अशा पद्धतीने हा जो पप तुम्हाला इथे घ्यायचा असेल तर त्यासाठी इकडे फिटिंगसाठी जे आपण 1.5 इंच घेतो त्या व्यतिरिक्त आपल्याला आणखी 1.5 इंच घ्यायला लागतं माप एक्स्ट्रा। तेव्हा तुम्ही अशा प्रकारे हा पप तुम्ही इथे तयार करू शकता। हा जो टक्स घेतो यासाठी मी 1.5 इंच इकडे एक्स्ट्रा घेतलं, तेव्हा इथे असा पप आलेला आहे। तुमचं जर माप मोठं असेल, तुम्हाला मोठी कटोरी लागत असेल तर इथं जर तुम्हाला हा पप मोठा क्रिएट करायचा असेल तर तुम्ही 1.5 इंचाच्या व्यतिरिक्त 1.25 इंच किंवा 2 इंच घेऊ शकता। हा जो टक्स आहे माझा नॉर्मली दिसायला एवढाच दिसतो, हा 1.5 इंच म्हणजे मी इथं 1.25 इंच दाबलं तेव्हा त्याच्या दुप्पट 1.5 इंच झालं। अशा प्रकारे हा दिसतो। तर माझा आजच्या व्हिडिओतली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।